नाशिकमध्ये 12 फेब्रुवारी रोजी पंचवटीतील पेठफाटा येथील एसबीआय बँकेलगत एक संशयास्पद मृतदेह आढळून आला होता। या घटनेचा पंचनामा करून पोलीस चक्र फिरून काही तासातच खुनाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। पंचवटीतील पेठफाटा येथील एसबीआय बँकेलगत बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी संशयास्पद अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता। शवविच्छेदन अहवालात त्या तरुणाचा खून झाल्याचं उघड झालंय। शांतीलाल ब्राह्मणे, वय वर्ष 29, राहणार बोरगड, महसूल असे खून झालेल्या या युवकाचं नाव आहे। पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खुनाचा तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने काही तासातच एका संशयितास अटक केली आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अंमलदार विलास चारोस्कर व नितीन जगताप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे युनिट क्रमांक 1 च्या पथकाने गुलाब बाग एरंडवाडी पंचवटी परिसरात सापळा लावून संतोष रमेश अहिरे, वर्ष 23, राहणार स्टेट बँकच्या खाली एरंडवाडी पेठफाटा पंचवटी नाशिक याला ताब्यात घेऊन वरील गुन्ह्याविषयी विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। मयत शांतीलाल ब्राह्मणे व आरोपी संतोष अहिरे हे मित्र होते। त्यांना मद्यप्राशन करण्याची सवय होती। काही दिवसांपूर्वी आरोपी संतोष अहिरे यांनी मयत शांतीलाल ब्राह्मणे यास 50 रुपये उधार दिले होते। दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मयत ब्राह्मणे व आरोपी अहिरे हे पंचवटीतील पेठफाटा येथे एसबीआय बँकेलगत मद्यप्राशन करण्यासाठी बसले होते। मद्यप्राशन करीत असताना मयत ब्राह्मणे याने मद्य भरलेला ग्लास सांडल्याने आरोपी अहिरे यास त्याचा राग आला आणि अजून दारू आणण्यासाठी आरोपीने मयत ब्राह्मणे याला मागील उसने दिलेले 50 रुपये मागण्यास सुरुवात केली। या दोघांमध्ये झटापट होऊन झटापटीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि अखेर आरोपी संतोष अहिरे यांनी शांतीलाल ब्राह्मणे याचा खून केला आणि पसार झाला। गुन्हे शाखा क्रमांक 1 च्या पथकाने त्याला काही तासातच जेरबंद केलंय। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे शाखा क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप मसदे, रवींद्र आडाव, योगीराज गायकवाड, महेश साळुंके, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी केलेली आहे। एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक।